छावा भाग 2. धावणीची वाट बिनघोरी आहे की नाही हे टेहळण्यासाठी जासुदांचा नाईक बहिर्जी राजांच्या घोडदळापुढे एका मजलेवर दौडत होता. सुपे जवळ आले. बहिर्जीच्या घार नजरेला एक स्वार सामनेच दौडत येताना दिसला. झटकन बहिर्जीने आपल्या उजव्या तळहाताची झड कपाळावर चढविली. डोळे बारीक करीत त्या स्वाराचा कानोसा घेतला. त्याच्या घोड्यावरच्या मावळी जिनाची खून चांगली पटताच टाच मारून धूळ फेकीत आपला घोडा एकदम पुढे काढून दौडत्या टापेने क्षणात त्या स्वाराला गाठला. बहिर्जीला बघताच समोरचा विश्वास पाय उतार झाला. काय खबर आहे विश्वास? मुजरा घालणाऱ्या विश्वासला बहिर्जीने लगोलग चाचपून पाहिलं. लई नामी खबर है नाईक. धन्यासनी बाळकिसन झालं. पुरंदरावरनं मासाहेबांची थैली घेऊन आलो नव्ह. विश्वासने आपला दाटला उत्साह तळपत्या डोळ्यांनी फोडला. धन्यांचं बाळकिसन? कवा? भले रे माझ्या भाद्दरा, म्हणत बहिर्जीने मांड मोडून जिनावरून खाली चलाख चटकी छलांग घेतली. आपण राजांच्या खबरगीर खात्याचे नाईक आहोत. विश्वास एक मामूली खबरगीर आहे हे विसरून बहिर्जीने सरसे होत विश्वासची थेट उरभेट घेतली. त्याचे खांदे थोपटले. वळीव पावसाचा मारा होणार ही इशारत देणारा भन्नाट वारा सुटला होता. लगबगीने बहिर्जीने आपल्या घोड्याचा मोहरा माघारा वळविला. राजांच्या सामने रुजू होण्यासाठी तो विश्वासासह मागच्या मजलीकडे चौपट दौडू लागला. राजांचे घोडदळ नजर टप्प्यात येताच त्या दोघांनी आपल्या जनावरांची धावणी कदमबाज केली. धीम्या चालीची घोडी घेऊन ते राजांच्या समोर आले. पाय उतार होऊन दोघांनीही झटक्यात राजांना अदबमुजरे रुजू केले. राजांच्या पाठीवर कायदे आखडलेले घोडदळाचे मावळे श्वास रोखून उभे होते. इकडे आभाळाच्या शिवारात वळीव पावसाच्या ढगांनी मेंढी कळपासारखा केव्हा जमाव धरला ते कुणालाही कळले सुद्धा नाही. राजे कुम्मेत जातीच्या तपकिरी उमद्या जनावरावर मांड बुलंद बैठक जमवून बसलेले होते. घोड्याचे भगवे रेशमी कायदे त्यांनी आपल्या अंगठीधारी सडक बोटांनी आखडून धरले होते. कपाळीचे 2 दलांचे आडवे शिवगंध, छातीकडे धारधार नाकाचा तरतरीत शेंडा, कांशिलाकडे निमुळते होत गेलेले, डोळ्यात 2 सूर्य वागविणारे लांबट डोळे, उभट शंखासारखी रंगसतेज मुद्रा, छातीच्या ठोकेदौडीशी कान लावून विसावलेली कंठातील 64 कवड्यांची आई भवानीची पावनमाळ, असे ते राजयोगी रूप होते. धावणीत घोड्यांच्या टापांखाली उसळलेली तांबड धूळ त्यांच्या पांढऱ्या शुभ्र टोपावर आणि काळ्याशार दाढीवर उतरून सार्थकी लागली होती. बहिर्जीला बघताच राजांच्या रक्त जागल्या रसरशीत ओठांतून काळजाची ठाव घेणारी सोनेरी बोलांची चलाख कबुतरे क्षणात उडाली. बोला नाईक, सिताब पाठमोरे वळाया कोण वजह? काही आफत? राजांच्या उजव्या भुवईने वर चढत कमानी बाक धरला. नाही धनी, ह्यो इस्वास पुरंदरावयनं मासाहेबांची थैली घेऊन आला. लई खुशीची खबर हाय. थोरल्या राणीसाबासनी बाळकिसन झालं. धाकलं धनी आलं. कलच्या बेस्तरवारी. असं. जगदंब जगदंब. राजांच्या कपाळीचे शिवगंध सईबाईंच्या सावळ्या मुद्रेच्या आठवणीने क्षणभर आक्रसले. नकळतच त्यांच्या हाताची सडक बोटे छातीवरच्या माळेतील सफेद कवड्यांवरून फिरली. दुसऱ्याच क्षणी आपल्या तळहाताचा भार जिनावर टाकीत राजे मांड मोडून घोडा उतार झाले. शांत पावली विश्वास जवळ जात त्यांनी काही न बोलता त्याचा खांदा हळूवार थोपटला आणि आपल्या डाव्या हातीचे सोनकडे झटकन खेचून त्यांनी ते विश्वासला दिले. मागच्या घोडदळातील माणकोजी, मुरारबाजी, येसाजी, तान्हाजी ही हरोलीच्या दौडीची मंडळी केव्हाच पाय उतार झाली होती. त्यांना दौडीतले मावळे पगड्यांना झटके देत कसली खबर म्हणून विचारू लागले. ढगात उठलेल्या विजेचा प्रकाशलोट क्षणात मुलुखभर पसरतो तशी ती खबर घोडदळभर पसरली.
ती ऐकताना न राहवून एका मावळ्याने नरड्याची घाटी फुलवीत आभाळाकडे मान उडवीत किलकारी दिली, आई भवानीचा उदो, हर हर महादेव. सगळे घोडदळ ती किलकारी पुन्हा तशीच उचलताना रोमांचून उठले. राजांनी मागे वळून हसत आपल्या जानकुर्बान मावळ्यांना एकदा नजर दिली. विश्वासने दिलेली थैली डोळे मिटून आपल्या कपाळीच्या शिवगंधावर टेकवून शेजारी असलेल्या निळोपंत बहुलकरांच्या हाती दिली. निळोपंतांच्या तोंडून पत्रातील जिजाबाईंचे बोल खडे होऊ लागले. ज्येष्ठ शुद्ध द्वादशेस गुरुवारी 10व्या घटिकेस थोरल्या सुनबाईंस पुत्ररत्न प्राप्त जाहले. जगदंबेच्या आशीर्वादे करून आम्ही थोरल्या आऊ जाहलो. त्या बोलांनी राजांचे मन न्हावून निघाले. धावणीचा शिणोटा पार पसार झाला. निळोपंतांनी पत्र पुन्हा थैलीत घालून लाल गोंड्यांचा फासबंद आवळला आणि सप 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 करीत टपटपीत पाणथेंबांची टिपरी घुमवीत वळीवाने आपली बेहोश मारगिरी सुरू केली. हां हां म्हणता राजांच्यासह सारे वेडावल्या आकाशाखाली निथळून निघाले. राजांच्या टोपावरची दाढीवरची तांबड माती वळीवानं पार पिटाळून लावली. तिची जागा पावसाच्या मोती थेंबांनी घेतली. वळीवधारात न्हाऊन निघालेल्या राजांच्या छातीवरच्या जाम्याला कवड्यांची माळ चिकटली. अभिषेक पात्रातून वर्षणाऱ्या जलधारांखालचे नितळ शिवलिंग दिसावे तसे ते रूप होते सह्याद्रीच्या शिवाचे. पुरंदरवरच्या परतीवरचा राजांचा शेवटचा मुक्काम पुण्याच्या लाल महालात पडला. या लाल महालाशी त्यांच्या कैक आठवणी जखडबंद झाल्या होत्या. उमरकवळीकीची असताना याच लाल महालाच्या उंबरठ्यावरचे माथा भरले माप लवंडून सईबाई राजांच्या पत्नी म्हणून आल्या. त्यावेळी एवढं भलं मोठं माप यांना दिसलं कसं नाही याचं राजांना हसू आलं होतं. आज त्यांना आपल्या त्या विचाराचं हसू येत होतं. राजगडावर सईबाईंच्या महालात ही लग्नातील आठवण चिरागदानांच्या मंद प्रकाशात राजांनी अनेक वेळा बोलून दाखविली होती. त्या आठवणी मनात घोळवीत राजे लाल महालाच्या माळवदावर आले. हात जोडून त्यांनी उगवत्या सूर्याचे डोळाभर दर्शन घेतले. भोवतीचे छोटे खानी पुणे न्याहाळले. केदारवेस कुंभारवेस यांची तटबंदी धरलेले छोटे खानी पुणे दुरडीतल्या दह्याच्या लोटक्यासारखे दिसत होते. ते बघता बघता राजांना 15 सालांपूर्वीचा काळ आठवला. 15 वर्षांपूर्वी हे सगळं गावठाण तसनस झालं होतं. त्याचं सुरूरपण सुकून गेलं होतं. या बेचिराख मातीला आऊसाहेबांनी बोलतं केलं. मासाहेबांचा हात पाठीवर घेऊन या बरड जहागिरीत सोन्याचा फाळ लावलेल्या नांगराच्या खुंटाळीला आम्ही हात घातला. इथंच आमच्या मनसुब्याला श्रीगणेशाचा शुभशकून सांगायला आम्हास गजाननाच्या मूर्तीनं दर्शन दिलं. त्या मूर्तीची आठवण येताच राजे विचारात हरवले. श्रींच्या गोमट्या राज्याची आणभाख आम्ही रायरेश्वरावर घेतली. हर मनसुब्यात यश देण्यास प्रत्यक्ष श्रीच समर्थ झाले. आजवर आऊसाहेबांच्या 2 चंद्रशांत डोळ्यांनी आमच्या मस्तकावर ममतेची बरसात केली. आता बाळराजांच्या रूपानं 2 हात आमच्या पाठीशी आले. सारी श्रींची कृपा. प्रसन्न शांत मनाने राजे महालात आले. चौरंगावर तबकात ठेवलेल्या केसरी टोपावर त्यांची नजर गेली. जवळ जाऊन त्या टोपाला आपल्या उजव्या हाताची बोटे भिडवून ती छातीला लावून राजांनी त्या टोपाला वंदन केले. दोन्ही हातांनी अलगद उचलून त्यांनी तो आपल्या मस्तकावर घेतला आणि राजे महालाच्या सदरेवर आले. मानकोजींनी मुजरा घालून पुरंदरच्या धावणीसाठी घोडी तयार असल्याची वर्दी दिली. तांबड्या कुंमैत घोड्याला तबेल्यात ठाणबंद करून मानकोजींनी राजांची लाडकी काळ्या भोर रंगाची कृष्णा घोडी धावणीसाठी तयार ठेवली होती. तिच्या काळ्या भोर पाठीला हात लावून राजांनी तो मस्तकाला भिडविला. रिकिपीत पाय भरून झेपावत पक्की मांड घेतली तेव्हा राजांच्या ओठांतून शब्द निसटले. सरनौबत
विघ्नहर्त्याचं दर्शन घेऊन मगच पुढे कूच करू. माणकोजींनी पगडी डोलावली. माणकोजी, मुरारबाजी, तान्हाजी, संभाजी कावजी, सुभानजी यांच्यासह राजे पुण्याच्या कसब्यातील गणेश दर्शनासाठी धीम्या चालीने निघाले. गजाननाचे दर्शन घेऊन प्रसन्न झालेल्या खाशांनी घोड्यांना टाचा भरल्या. सारे पुरंदरच्या वाटेला लागले. नकळतच सगळ्या घोडेतुकडीच्या धावणीची गती नेहमीपेक्षा वाढली होती. राजे आपल्या बाळराजांचं आणि त्यांचे साथीदार आपल्या धाकल्या धन्याचं चित्र कल्पनेनेच स्वतःशी रेखाटीत होते. भाग 2 समाप्त.